मला त्याच्यासाठी बॅक कॅमेरा लावावा लागेल, तर तुम्हाला तो दिसणार नाही. हाय फ्रेंड्स, कसे आहेत सगळेजणी? मस्त मजेत ना? मी पण मजेत. तर आज घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ महत्त्वाचा आहे, तुम्हाला कामात येईल नक्कीच अशी माहिती देणार आहे मी तुम्हाला. तर त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडलास तर नक्की लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त. तर व्हिडिओ आज असा आहे की महत्त्वाचा आहे. पूर्वीच्या काळात कसं होतं की डास मच्छर असायचे ना, तर आपल्याकडे लिंबाच्या पाल्याचा धूर केला जायचा. ते धुरेमुळे ते डास मच्छर असायचे ते लांब पडून जायचे. त्याच्यानंतर आपल्याकडे मच्छरदाणीचा प्रकार यायला लागला, म्हणजे मच्छरदाणी लावली जाते. ते मच्छरदाणीमुळे फक्त तेवढ्या जागे फक्त तेवढीच जागा सेफ होते, बाकी काही नाही. त्याच्यानंतर मग एक विषारी म्हणजे त्याच्यामध्ये केमिकल वगैरे मिक्स असतं, मॉस्किटो वगैरेसाठी मारण्यासाठी काही ना काही उपयोग केला जातो. तर त्याच्यासाठी ते आपण स्प्रे असतो, त्याच्यानंतर गुड नाईट लिक्विड वगैरे ते स्विचला कनेक्ट केलं की ते स्विच चालू करायचं, त्याच्यातला तो धूर वगैरे स्मेल असतो तो पूर्ण घरात पसरला जातो आणि त्याच्यामुळे ते डास लांब पडतात. पण फक्त डासच लांब पडतात का? आपल्याला त्याचा काही त्रास होत नाही का? तर आपल्यालाही त्याचा काही त्रास होत असतो. आपल्या घरात लहान बाळ असतात, आपण असतो, आपल्याकडे अडल्ट म्हातारे लोक असतात, त्यांनाही त्या गोष्टीचा त्रास होतो आणि ते खूप केमिकल मिक्स असतं, म्हणून आपल्याला जास्त यूज करायला नको आहे. तर काळानुसार काही गोष्टी बदलत असतात. तर पूर्वीच्या काळी लिंबाचा पाला जो यूज केला जायचा तो खूप महत्त्वाचा होता आणि तो धुरेमुळे सगळे कीटक वगैरे असायचे, म्हणजे ते मरायचेच डायरेक्ट. म्हणजे दुर्गंधी जे काही असेल ना, तिथले सगळे कीटक जंतू वगैरे असायचे ते तिथले नाहीसे व्हायचे. तर धूर वगैरे महत्त्वाचा. पण आताच्या काळात असं कोणी करत नाही, आता सगळ्यांना सोयीस्कर पाहिजे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले असंच एक काहीतरी नवीन प्रोडक्ट. तो प्रोडक्ट तुम्हाला कामात येईल असंच आहे. तर तो प्रोडक्ट असा आहे की आपण मोठेच नाही तर लहानात लहान बाळसुद्धा यूज करू शकतो. म्हणजे नुकतंच जन्मलेलं बाळ असतं ना, काहीतरी 0 मंथचं, 1 महिन्याचं, 2 महिन्याचं बाळ, ते सुद्धा ते आरामात यूज करू शकतात. फक्त ते बाळाला थोडी काळजी घ्यायचं काम आपलं आहे की ते तोंडात घालणार नाही किंवा त्या गोष्टीला हात लावणार नाही तेवढं. तर प्रोडक्ट असं आहे की तुम्ही बघू शकतात. मला त्याच्यासाठी बॅक कॅमेरा लावावा लागेल, तर तुम्हाला तो दिसणार नाही. तर हा आहे बेबी हगचा नॅचरल मॉस्किटो रिपेलेंट पॅचेस विथ सेंट्रोनेला, लेमन ग्रास आणि युकलिप्टस ऑइलपासून हा बनलेला आहे. सेंट्रोनेला म्हणजे एका प्रकारचं गवत आहे. लेमन ग्रास म्हणजे आपण ते गवती चहा वापरतो ना आपल्या घरात. तर ही कंपनी दावा करते की याचं 100% नॅचरल आहे, याच्यात कुठल्याही प्रकारचा केमिकल यूज नाही आहे. आणि हा इथं त्यांनी मेन्शन केलं की 0 मंथच्या बाळापासून सुद्धा आपण, म्हणजे 0 मंथ प्लसच्या बाळापासून आपण याला यूज करू शकतोय. आणि टोटल याच्यामध्ये 24 पॅचेस आहेत आणि एक पॅच हे जवळजवळ काहीतरी 12 तासासाठी चालतं. हे बघा इकडे मेन्शन केलं आहे की एक पॅच हा 12 hours प्रोटेक्ट करतो. म्हणजे याच्यात ॲडव्हान्टेजेस पण दिले आहेत त्यांनी. हे डीप फ्री आहे म्हणजे याच्यात कुठलाही प्रकारचा केमिकल यूज नाही आहे. चाइल्ड सेफ आहे, लहान बाळांसाठी कुठलंही हानिकारक नाही. याच्यात तुम्ही लहान बाळांना आरामात त्या गोष्टीचा यूज करू शकता. काही काळजी करायची, टेन्शन करायची काही गरज नाही आहे. थर्ड म्हणजे हे इकडे दिलेलं आहे त्यांनी 12 hours प्रोटेक्शन करतं. ते मी आता तुम्हाला थोड्या वेळ आधीच सांगितलं की एक पॅच हा म्हणजे जवळजवळ 1 दिवस समजायला काही हरकत नाही, कारण की आपण 24 तास थोडी ना काही लहान बाळांना ठेवत असतो. तर हा एक पॅच तुमचा 12 तासासाठी चालतोय. आणि फोर्थ म्हणजे हे वॉटरप्रूफ आहे. तर इकडे आपण आरामात त्या लहान मुलांना यूज करू शकतोय. इकडे तुम्ही बघू शकताय पॅचेस. तर मागे त्याची MRP वगैरे बघूया. MRP वगैरे पॅचेस किती आहेत काय. टोटल 24 पॅचेस त्यांनी सांगितलेत आपल्याला. तर हे बघा आताचं मॅन्युफॅक्चरिंग जून मंथचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. 2027 पर्यंत याचीवाली एक्सपायर डेट राहील, म्हणजे मे मध्ये याची एक्सपायर होईल. आणि टोटल याचीवाली MRP आहे 145 रुपये. हे 145 रुपये. आणि जर तुम्ही ऑनलाईन अजून खरेदी केली तर याच्यापेक्षाही तुम्हाला कमी किमतीत हे अवेलेबल होईल. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे तुम्ही कुठे घेतला ना तर अजून तुम्हाला याच्यावर डिस्काउंट मिळेल. आणि हे एक पॅचेसचा मेन फायदा असा आहे म्हणजे की आपण कुठेही प्रवास केला तर याचा काहीही त्रास नाही आहे. म्हणजे आपल्याला असं कुठं कार्यक्रमात आपण कुठे गेलो किंवा काही फंक्शनमध्ये गेलो, ट्रिपला गेलो, कुठेतरी ट्रॅव्हल्स करत असणार तर आपल्याला असं म्हणजे काळजी करायची, टेन्शन करायची काही गरज राहणार नाही. आपण याला इझिली आपण कॅरी करू शकतो आणि काही एवढी कॉस्ट
म्हणजे हाय नाही की आपण त्याला परचेस नाही करू शकत, खूप कमी किमतीत आहे. कुठं गावाला फंक्शनला गेलो असणार तर आपल्याला असं अरे आज तिथे डास राहतील का, मच्छर राहतील का असं विचार करायची गरज पडणार नाही, कारण की हे पॅचेस खूप सिंपल प्रकारे यूज करतात. यूज पण करून मी तुम्हाला दाखवते कसं आहे. हे बघा, त्याच्यामध्ये टोटल 24 पॅचेस असतात. हे मी स्वतः यूज करून बघितलं आहे, त्याच्यानंतरच त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला देते. हे बघा, टोटल अशा त्याच्यावर डिझाईन आहे, तुम्ही बघू शकतात. काहीतरी हत्ती वगैरे, हे हुंट आहे, हे इकडे हत्ती आहे. टोटल काहीतरी 24 पॅचेस असतात. एका पॅच हे 12 तासासाठी चालतं. आपण तिकडे मेन्शन करून बघितलेलंच आहे की हे सिम्पल असतं, काही एवढं हार्ड नाही आहे. त्याला तर हे पॅचेसचा आपला यूज कसं आहे ते बघून घेऊया. फक्त लावताना मग एक सांगायचं असं आहे की तुम्ही जर लहान मुलांना हे पॅचेस वगैरे यूज करत असाल तर तेवढी एक काळजी घ्या, म्हणजे लहान मुलांपासून हाईड करून तुम्ही हे पॅचेस वापरा. एक तर पाठीला लावा, कुठेतरी तुम्ही ते बाळ झोपलं असेल तर कुठेतरी गोधडीला लावा, उशीला लावा, म्हणजे त्याच्या डोळ्याला दिसणार आणि अशा ठिकाणी तुम्ही ते पॅचेस लावा. म्हणजे लहान मुलांचं कसं असतं, ते काढतात आणि तोंडात टाकतात, ते तोंडात टाकायला नाहीये. तसं ते विषारी वगैरे नाही, पण आपण लावू नाही शकत, असं करू नाही शकत आपण, तेवढं काळजी घ्यायचं. आणि हे पॅचेस असं इझिली निघून जातं, तसं काहीच नाही आहे. हे बघा, मी काढलंय आणि सिंपल प्रकारे इथं लावायचं. हे बघा, कपड्यांना हे पॅचेस चिपकतात. तुम्हाला जिथं सोयीस्कर आहे तिथं लावू शकता. तुमचं बाळ जर शाळेत, स्कूल कुठेतरी जात असेल, नर्सरी वगैरे कुठे असेल तर तुम्ही त्याच्या बॅगेला लावा. एकदमच लहान बाळ असेल, तुम्ही कुठेतरी ट्रॅव्हल्स करत असेल तर आजूबाजू कुठेतरी झोपलं असेल तिथं लावून द्या, किंवा बाहेर कुठेतरी चालत असणार, फिरत असणार, त्याच्याकडे ती छोटी आपण सायकल घेतो ना लहान मुलांची, ती सायकलीला कुठेतरी लावून द्या. म्हणजे दिसणार आणि अशा ठिकाणी लावा, म्हणजे लहान मुलं काढणारही नाही आणि मोठ्याला लावलं तर मोठ्याला तर कळतोच. हे असं लावायचं आहे इझिली. हे पॅच टोटल 12 तासासाठी चालतं. असं लावलं आपण, काही टेन्शन नाही. 12 तासानंतर काढा, तुम्ही यूज करून फेकू शकता. इझिली निघून पण जातं. हे बघा, बघू शकता तुम्ही. आणि चिक्का पण म्हणजे याचा तो आहे ना चिपकण्याचा, हे बघा खूप फास्ट चिपकतो. तर तुम्ही ते असं लावून ठेवा, कुठंही लावा, तुम्हाला जसं जमेल तिथे. म्हणजे तुम्हाला डासांपासून सुटका होईल, डासांपासून तुम्हाला काहीच त्रास होणार नाही आहे. तर याच्यात टोटल एक एलिफंट आहे आणि हा एक हुंट आहे. हुंटमध्ये असे 2 प्रकारचे त्याच्यात कार्टून वगैरे येत असतात. तर मी याचा यूज केलेला आहे माझ्या घरातही लहान बाळ आहे म्हणून मी त्याच्यावर यूज केलेलं आहे. तर खरंच हे वर्क करतं. हे बघा, बरेचसे असे पॅचेस वगैरे असतात, सगळे पॅचेस सेम आहे, असेच असतात त्याचे. बघा, तर फक्त सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. फक्त एक काळजी घ्या, लहान मुलांना वापरत असताना फक्त ते तोंडात घालणार नाही, एवढी एक काळजी घ्या. बाकी तर हे खूप चांगलं प्रोडक्ट आहे. जे आपण ट्रॅव्हल्स वगैरे करणार तर काही टेन्शनच नाही आहे. खूप कमी पैशात आपण कुठेही बिंदास ट्रॅव्हल्स करू शकतो. जे डासांचं, मच्छरांचं झोपायचं टेन्शनच नाही. अरे झोपा कुठं पण चला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.